नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी लेक्चरवाली या आपल्या चॅनेलवर. मित्रांनो, आज आपण भूमितीमधील असा एक आकार शिकणार आहोत जो आपण आपल्या अवतीभोवती रोज पाहतो, जसे की आपल्या मोबाईलची स्क्रीन असेल, टी व्ही, पुस्तकाचे पान किंवा आपला वर्ग. होय, आज आपण शिकणार आहोत आयत. शालेय परीक्षांसोबतच स्पर्धा परीक्षांमध्ये आयताभोवती रस्ता तयार करणे, कुंपण घालणे अशा प्रकारचे कठीण प्रश्न विचारले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायची 10 अतिशय महत्त्वाची उदाहरणे पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता बघा, आयत म्हणजे काय. बघा, जो काही तुम्हाला वाटतो हा चौकोन आहे, तर बघा, ज्या चौकोनाच्या ह्या समोरासमोरील बाजू काय असतात रे, समान असतात आणि त्याचे चारही कोन काटकोन असतात. म्हणजेच काय रे, हे असतात 90 अंशाचे. किती असतात रे, 90 अंशाचे. त्याला आपण म्हणायचे आयत. लक्षात आलं का? समोरासमोरील बाजू म्हणजे बघा, ही बाजू आहे, किती आहे, 4. लक्षात आलं का? त्यासोबतच ह्याच्या समोरची बाजू काय आहे, ही 4. लक्षात आलं का? म्हणजे समोरासमोरील बाजू. त्यासोबतच ही काय आहे बघा, ही बाजू किती आहे रे, ही आहे 3. लक्षात आलं का? त्याच्या समोरची बाजू ही सुद्धा किती आली रे, 3. आता बघा, ही आहे 4, ही आहे 3. तर आयताची सर्वात मोठी बाजू तिला आपण म्हणायची लांबी, म्हणजेच यल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लेंथ असे म्हणतो. लक्षात आलं का? आणि जी काही लहान बाजू आहे त्याला म्हणायचं रुंदी, किंवा इंग्रजीमध्ये त्याला विड्थ किंवा ब्रीथ म्हणतात. लक्षात आलं का? म्हणून मी इथं काय लिहिते रे, बी. लक्षात आलं का? आयत कशाला म्हणतात की जो काही चौकोन आहे, ह्या चौकोनाच्या ही समोरासमोरील बाजू समान असतात. लक्षात आलं का? आणि त्याचे चारही कोन काटकोन असतात. त्याला आपण आयत असे म्हणायचे. आता आयताची परिमिती म्हणजेच काय. आता ह्या ज्या काही चारही बाजू आहेत, ह्या चारही बाजूंची बेरीज. आता ह्यामध्ये काय आहे रे, ही एक लांबी, ही एक लांबी. लक्षात आलं का? त्यासोबत ही एक रुंदी, ही एक रुंदी. म्हणजेच काय, आयताला आहे 2 लांबी आणि 2 रुंदी. म्हणून जे काही आयताची परिमिती काढण्याचे जे काही सूत्र आहे ते अशा पद्धतीने होतं. बघा, परिमिती बरोबर 2 गुणिले 2. का? कारण 2 काय आहेत रे, लांबी, आणि 2 आहेत रुंदी. म्हणून इथं काय येणार आहे बघा, मी लिहिलं 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. लक्षात आलं का? आणि जर मला हे अशामध्ये लिहायचं असेल तर बघा, 2 गुणिले यल अधिक बी. लक्षात आलं का? त्यासोबतच आता ही झाली आयताची परिमिती. आता आयताचे क्षेत्रफळ म्हणजे आतील भाग. आता आयताचे क्षेत्रफळ काढणे अतिशय सोपे. लक्षात आलं का? फक्त ही जी काही लांबी आणि रुंदी ह्यांचा गुणाकार करायचा. लक्षात आलं का? त्यासाठी बघा, क्षेत्रफळ बरोबर काय आहे आयताचे सूत्र, तर आहे बघा, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आणि शॉर्ट फॉर्ममध्ये आपण काय लिहिणार आहे बघा, हे लांबीसाठी यल गुणिले रुंदी काय आहे रे, बी. यल गुणिले बी म्हणजे यल गुणिले बी. लक्षात आलं का? चला आता काय करूया, उदाहरणे सोडूया. पहिली जी काही 5 उदाहरणे आहेत ती आहेत आयताची परिमिती. त्यातील पहिलं उदाहरण आहे बघा, एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 10 सेमी आहे, तर त्याची परिमिती काढा. बघा, परिमितीचं सूत्र काय आहे बघा, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. चला सूत्र लिहूया. परिमिती बरोबर 2 गुणिले कंसामध्ये येणारे लांबी अधिक रुंदी. चला, ह्यामध्ये काय करायच्या, किमती ठेवायच्या. म्हणजेच काय येणार आहे, 2 गुणिले लांबी किती आहे, 15. काय आहे, 15 अधिक रुंदी किती आहे बघा, 10. चला, ह्या दोघांची बेरीज केली तर काय येणार आहे बघा, 2 गुणिले 5 अधिक 10 म्हणजेच काय येणार आहे, 25. आणि 25 दुने हा गुणाकार केला तर काय येणार आहे, 25 दुने 50. म्हणजे त्या आयताची जी काही परिमिती आहे ती किती आली रे, 50 सेंटीमीटर. किती आहे, 50 सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबत जे काही दुसरं उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका आयताकृती शेताची लांबी 40 मीटर आणि रुंदी 30 मीटर आहे. या शेताभोवती एका शेतकऱ्याला तारेचे कुंपण घालायचे असल्यास एकूण किती मीटर तार लागेल. आता बघा, त्यांनी काय सांगितले, शेताची लांबी आहे 40, रुंदी आहे 30 आणि त्याला काय करायचे, ह्या शेताभोवती तारेचं कुंपण घालायचे. म्हणजेच काय करायचं रे, कुंपण घालणे म्हणजेच त्या आयताकृती शेताची परिमिती काढणे. म्हणून इथं सुद्धा काय येणार आहे बघा, परिमिती
बरोबर काय आहे आपलं सूत्र 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. काय येणार आहे बघा, लांबी अधिक रुंदी. चला ह्यामध्ये किमती घालूया. 2 गुणिले लांबी किती आहे बघा 40 अधिक रुंदी आहे 30. ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर काय येणार आहे बघा 40 अधिक 30 येणार आहे 70 म्हणजे 2 गुणिले 70. जर मी 2 गुणलं तर काय येणार आहे 2 गुणिले 0 0. 2 गुणिले 7 म्हणजे 7 दुणे 14 किंवा बेसाती 14. म्हणजेच त्या आयताची जी काही परिमिती आहे ती किती येणार आहे बघा 140 मीटर. लक्षात आलं का? म्हणजे जे काही शेताला कुंपणं घालण्यासाठी 140 मीटर तार लागेल. किती लागेल 140 मीटर तार लागेल. त्यासोबतच जे काही पुढील प्रश्न आहे तो काय आहे बघा, एका आयताकृती बागेची परिमिती 180 मीटर आहे तर त्या बागेची लांबी 50 मीटर असेल तर तिची रुंदी किती असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला दिली आहे परिमिती आणि आपल्याला काढायला सांगितलं आहे रुंदी. तेच सूत्र वापरायचं. लक्षात आलं का? आता रुंदी मी काय म्हणली रे 1 मीटर. मी काय सांगितलं बघा, समजा मी रुंदी काय म्हटलं आपल्याला रुंदी काढायची तर ती रुंदी मी 1 मीटर मानली. किती 1 मीटर मानली. सूत्र काय आहे परिमितीचं 2 गुणिले परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. काय येणार आहे बघा लांबी अधिक रुंदी. आता बघा परिमिती किती आहे बघा 180. किंमत ठेवली 180 बरोबर 2 गुणिले लांबी किती आहे, लांबी आहे 50 अधिक रुंदी काय आहे तर रुंदीला मी x मानलं म्हणून इथं येणार आहे x. लक्षात आलं का? आता बघा हा जो काही गुणाकारामध्ये 2 इकडे आला तर तो काय होईल भागाकारामध्ये. म्हणजेच काय येणार आहे बघा 180 छेदामध्ये 2 बरोबर इथं काय राहिलं कंसामध्ये 50 अधिक x. लक्षात आलं का? जर मी 2 180ला भागलं तर काय येणार आहे 2 बे 92 18 आणि हा 0 म्हणजे किती आले रे 90. इथं काय झाले बघा 90 बरोबर 50 अधिक x. काय आहे बघा 50 अधिक x. चला विद्यार्थी मित्रांनो, एक्सची किंमत काढण्यासाठी हा जो काही अधिकमध्ये 50 आहे इकडे गेल्यानंतर तो होईल वजा. म्हणजेच काय होणार आहे 90 वजा 50 बरोबर x. लक्षात आलं का? 90मधून 50 गेले तर किती उरले रे 40. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ह्या एक्सची किंमत किती आली रे 40. यावरून आपण काय म्हणू शकतो जो काही एक्स ह्याला मी काय म्हणले रुंदी. म्हणजेच त्या आयताकृती बागेची रुंदी आहे ती किती येणार आहे बघा 40 मीटर. किती येणार आहे 40 मीटर. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे तर ते काय आहे बघा, एका आयताकृती मैदानाची लांबी 60 मीटर आणि रुंदी 25 मीटर आहे. या मैदानाला चारही बाजूनी 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी एकूण किती तार लागेल. आता बघा काय सांगितले बघा, हे आहे आयताकृती मैदानाची लांबी ही 60 मीटर, रुंदी आहे 25 मीटर आणि काय करायचं रे 4 पदरी म्हणजे 1 हे 2 3 आणि 4 पदरी आपल्याला तारेचं कुंपण घालायचं आहे. लक्षात आलं का? तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल रे तर त्या मैदानाची परिमिती काढावी लागेल. लक्षात आलं का? आता परिमितीचं सूत्र काय आहे तर परिमिती बरोबर 2 गुणिले कंसामध्ये येणारे लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे बघा, लांबी आहे 2 गुणिले 60 अधिक 25. चला जर मी 60 अधिक 25 केले तर काय येणार आहे बघा, हे 5 आहे तशीच. लक्षात आलं का? 0 अधिक 5 5, 6 अधिक 2 8. जर मी 2 गुणलं तर काय येणार आहे बघा, 2 पंचे 10 0 हातचाला 1, 2 8 16, 16 आणि 1 17. म्हणजे जी काही आयताकृती मैदानाची परिमिती आहे ती किती आली रे 170 मीटर. किती आली 170 मीटर. आता आपल्याला काय करायचं आहे एकूण तार काढायची. आता 4 पदरी कुंपण आहे म्हणून काय येणार आहे बघा एकूण तार बरोबर 4 गुणिले 4 का, कारण 4 पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे. 4 गुणिले जी काही परिमिती आली आहे ती इथे घ्यायची. म्हणजेच काय येणार आहे 170. चला 4 जर मी गुणलं तर काय येणार आहे 4 गुणिले 0 0, 7 चोक 28 8 हातचाला 2, 4 1 4, 5 आणि 6
म्हणजेच काय झाली बघा, एकूण तार आपल्याला किती लागली रे, 680 मीटर. किती लागली रे, 680 मीटर. आणि हे जी काही अशी उदाहरणे आहेत तर ही येतात स्कॉलरशिपसाठी. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही 5वं उदाहरण आहे तर ते काय आहे बघा, एका आयताची लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 5:3 आहे. जर त्याची परिमिती 64 सेमी असेल तर त्या आयताची लांबी आणि रुंदी शोधा. आता आपल्याला काय सांगितले, लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर दिले, त्यासोबतच परिमिती दिली. आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी शोधायचे. समजा मी काय म्हणलं बघा, गुणोत्तरानुसार की त्या आयताची लांबी काय असेल रे, तर ती आयताची लांबी मानली मी 5x. लक्षात आलं का? आणि रुंदी मी मानली 3x. कसं आलं लक्षात आलं का? जे काही त्यांनी गुणोत्तर दिले 5:3 यावरून मी लांबी मानली 5x आणि रुंदी मानली 3x. चला आता जे काही सूत्र आहे ह्या सूत्रामध्ये किमती घालू आणि आपल्याला जो काही xची किंमत तर काढू. यावरून आपल्याला काय मिळेल रे, आयताची लांबी आणि रुंदी. चला सूत्र काय आहे बघा, परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. चला विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं आहे बघा, की परिमिती दिली आहे 64. ती लिहिली 64. 2 गुणिले लांबी किती म्हणली आहे मी, 5x अधिक रुंदी किती म्हणली मी, 3x. किती म्हणली, 3x. चला काय करायचं पुढे, ह्या दोघांची करायची बेरीज. म्हणजेच काय येणार आहे बघा, 64 बरोबर 2 गुणिले 5x अधिक 3x. बेरीज किती आली, 8x. किती आली, 8x. जर 2नं मी 8ला गुणलं तर काय येणार आहे बघा, 8 दुने 16. म्हणजे हे किती आले रे, 16x. इथे राहिला 64. मला xची किंमत काढण्यासाठी हा गुणाकारामध्ये असणारा 16 इकडे आल्यानंतर होईल भागाकार. म्हणजेच काय येणार आहे, 64 भागिले 16 बरोबर x. लक्षात आलं का? जर 16नं भाग दिला तर काय येईल बघा, 16 × 16, 16 चोक 64. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही x आहे ह्या xची किंमत किती आली रे, 4. काय आली, ह्या xची किंमत आली 4. यावरून आपण काय करू शकतो, आयताची लांबी आणि रुंदी काढू शकतो. तर बघा, म्हणून जी काही लांबी किती आहे बघा, 5x. किती आहे लांबी, बरोबर 5x. आता xची किंमत आपल्याला मिळाली, ती किती मिळाली, 4. तिथे ठेवू. म्हणजेच काय येणार आहे बघा, 5 गुणिले 4 म्हणजे काय झाली बघा, 5 चोक 20. त्या आयताची लांबी झाली 20 सेंटीमीटर. किती झाली, 20 सेंटीमीटर. आणि रुंदी, आता रुंदी किती आहे बघा, 3x. काय आहे, 3x. जर xची किंमत मी इथे ठेवली तर काय येणार आहे, 3 गुणिले 4 म्हणजेच काय येणार आहे, 4 त्रिक 12 सेंटीमीटर. काय येणार आहे, 12 सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आणि अशी उदाहरणं येतात स्कॉलरशिपमध्ये. आहे का नाही सोपं? त्यासोबतच आता पुढील उदाहरण. पुढील गणित काय आहे, एका आयताकृती हॉलची लांबी 12 मीटर आणि रुंदी 8 मीटर आहे. तर त्या हॉलचे क्षेत्रफळ किती? विद्यार्थी मित्रांनो, हॉलचं क्षेत्रफळ विचारलं तर क्षेत्रफळाचं सूत्र लिहू आणि किंमत काढू. बघा, क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे बघा, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लक्षात आलं का? आणि हे जे काही मी शॉर्ट फॉर्म न लिहिता शब्द लिहिते, लक्षात आलं का? नाहीतर तुम्ही L गुणिले B असंही लिहू शकता. लक्षात आलं का? आता बघा, लांबी किती दिली आपल्याला, 12 आणि रुंदी किती दिली, 8. म्हणजेच काय येणार आहे, किंमत ठेवली तर 12 गुणिले 8 बरोबर काय येणार आहे, 12 8 96. म्हणजे त्या आयताकृती हॉलचे जे काही क्षेत्रफळ आहे ते किती येणार आहे, 96 चौरस मीटर. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही आपण क्षेत्रफळ काढतो तेव्हा क्षेत्रफळाचे जे काही एकक आहे ते किती आहे बघा, चौरस. लक्षात आलं का? ते लिहायला अजिबात विसरायचं नाही, चौरस. आणि इथं काय आहे, मीटर, म्हणून 96 चौरस मीटर. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील प्रश्न काय आहे बघा, एका आयताची परिमिती 50 सेंटीमीटर असून त्याची रुंदी 10 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ काढा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितले तर पहिल्यांदा आपण काय करूया की लांबी काढूया. आपल्याला रुंदी दिली आहे तर लांबी काढूया. आणि त्यासाठी सूत्र काय आहे बघा, तर लांबी काढण्यासाठी मी सूत्र वापरलं परिमितीचं. परिमिती आपल्याला दिलेली आहे 50. म्हणजेच काय आहे बघा, परिमिती बरोबर 2 गुणिले कंसामध्ये येणारे लांबी
अधिक रुंदी. चला परिमितीचं जे काही सूत्र ते लिहिलं. आता ह्यामध्ये किमती ठेवू आणि आपण काय काढायचे, लांबी. लक्षात आलं का? परिमिती किती आहे बघा, 50 बरोबर 2 गुणिले लांबी किती, लांबी काढायची, रुंदी किती दिली, 10 म्हणजे लांबी आहे तशीच लिहिली, अधिक रुंदी. अधिक काय येणार आहे बघा, रुंदी. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं रुंदी न लिहिता काय करायची होती बघा, 10 सेमी लिहायची होती. लक्षात आलं का? किंमत ठेवायची होती. इथं मी किंमत ठेवली. आता काय करायचं, हा गुणाकारामध्ये असणारा 2 इकडे आल्यानंतर होईल भागाकारामध्ये. म्हणजेच काय होणार आहे बघा, 50/2 बरोबर इकडे काय राहिलं बघा, लांबी अधिक 10. लांबी अधिक 10. जर 2 भागलं तर काय येणार आहे, बे के बे, बे दुने 4, 5 4 गेला, उरला 1 आणि बे पंचे 10. म्हणजेच काय आले बघा, इथं आली 25 बरोबर. इथं काय आलं, लांबी अधिक 10. लांबी अधिक 10. मला लांबी काढायची म्हणजे हा जो काही अधिकमध्ये 10 आहे इकडे गेल्यानंतर काय होईल, वजा. म्हणजेच काय येणार आहे बघा, 25 वजा 10 बरोबर काय येणार आहे बघा, 25मधून 10 गेले तर काय येणार आहे, 15 सेमी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जी काही लांबी आली ती किती आली बघा, 15 सेमी. किती आली बघा, 15 सेमी. आता आपल्याला काय भेटली बघा, लांबी भेटली, रुंदी आपल्याला माहीत आहे, तर आपण क्षेत्रफळ काढू शकतो. लक्षात आलं का? आपल्याला उदाहरणामध्ये जेव्हा लांबी किंवा रुंदी दिली जात नाही तेव्हा काय करायचं, जे काही परिमितीचे सूत्र आहे ह्याच्यावरून आपण लांबी किंवा रुंदी काढू शकतो. लक्षात आलं का? आता क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे, क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बघा, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. चला लांबी किती आहे बघा, लांबी आहे 15 गुणिले रुंदी किती आहे 10. 15 गुणिले 10 किती आले बघा, 150 म्हणजे 150. आता बघा क्षेत्रफळ आहे म्हणून काय करायचं, क्षेत्रफळाचं एकक काय येणार आहे, चौरस. आणि इथे काय आहे बघा, सेंटीमीटरमध्ये, म्हणून काय येणार आहे, चौरस सेमी. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? त्या आयताचे क्षेत्रफळ 150 चौरस सेंटीमीटर आहे. त्यासोबतच जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका आयताकृती पाटीचे क्षेत्रफळ 300 चौरस सेमी आहे. जर तिची लांबी 20 सेमी असेल तर पाटीची रुंदी किती सेमी असेल? लक्षात आलं का? आता आपल्याला रुंदी काढायची, क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बघा, क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घ्यायचं आणि रुंदी काढायची. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. चला किमती ठेवूया. काय येणार आहे बघा, क्षेत्रफळ येणार आहे 300 बरोबर लांबी येणार आहे 20 गुणिले रुंदी आपल्याला काढायची आहे. म्हणजे रुंदी आहे तशीच, रुंदी काढण्यासाठी जो काही गुणाकारामध्ये असणारे 20 आहे इकडे गेल्यानंतर होईल भागाकारामध्ये. लक्षात आलं का? म्हणजेच काय आलं, 300 भागिले 20 बरोबर रुंदी. चला 20 जर मी 30ला भाग लावला म्हणजेच काय बघा, ह्या शून्याला हा शून्य पहिल्यांदा गेला. जर आता मी 2 भाग लावला तर काय येईल बघा, बेके बे, बेके बे, 3तून 2 गेला, उरला 1. लक्षात आलं का? बे पंचे 10. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जी काही रुंदी आली आहे ती किती आली बघा, 15 सेमी. किती आली, रुंदी आली 15 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका आयताची लांबी 4 सेमी आणि रुंदी 3 सेमी आहे, तर त्याच्या कर्णांची लांबी काढा. आता बघा पहिल्यांदा आपण समजून घेऊया काय आहे बघा, हा आयत आहे. ह्या आयताची लांबी किती सांगितली बघा, ही लांबी सांगितली 4, रुंदी सांगितली 3 आणि हा जो काही कर्ण आहे ह्या कर्णाची आपल्याला काय करायचे, लांबी काढायची. आता बघा, आता हा जो काय आयताचा कर्ण आहे हा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काढला जातो. लक्षात आलं का? कारण इथे काय होतं बघा, तर इथं होतो काटकोन त्रिकोण. ह्या कशा आहेत रे, समोरच्या बाजू. म्हणजे हा किती आला बघा, हा 4 आणि हा किती आला 3. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? काटकोन त्रिकोण तयार झाला. लक्षात आलं का? पाया आला 4, उंची आली 3. यावरून आपण काय करू शकतो रे, हा जो काही कर्ण आहे हा कर्ण काढू शकतो. लक्षात आलं का? इथं काय वापरला आपण, पायथागोरसचा सिद्धांत. आणि काय आहे तो पायथागोरसचा सिद्धांत, तर बघा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णवर्ग बरोबर
पाया वर्ग अधिक उंची वर्ग. चला विद्यार्थी मित्रांनो, पाया काय आहे बघा, काटकोन त्रिकोणाचा हा पाया आहे 4, म्हणून इथं काय येणार आहे बघा 4चा वर्ग अधिक उंची किती आहे बघा, तर उंची आहे 3, म्हणून येणार आहे इथं 3चा वर्ग. इथं काय राहणार आहे बघा कर्ण वर्ग. चला विद्यार्थी मित्रांनो, 4चा वर्ग येतो 16 अधिक 3चा वर्ग येतो 9. 16 अधिक 9 किती झाले रे 25, म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर काय आले बघा विद्यार्थी मित्रांनो 25. आता मी दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर मला कर्ण मिळून जाईल. इथं वर्ग आहे, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर इथं राहिला कर्ण आणि 25चं जे काही वर्गमूळ येतं ते येतं 5, कारण 5चा वर्ग काय आहे बघा 25. लक्षात आलं का? त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जो काही हा कर्ण आहे ह्या कर्णाची जी काही लांबी आहे ती किती आली बघा 5 सेमी. किती आली बघा 5 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका आयताचे क्षेत्रफळ 192 चौरस सेंटीमीटर असून त्याची लांबी 16 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती काढा. आता बघा आपल्याला काय दिले, क्षेत्रफळ दिले, लांबी दिले, पण रुंदी दिली आहे का? नाही. मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल रे, त्या आयताची रुंदी काढावी लागेल आणि मग आयताची परिमिती काढता येईल. चला त्यासाठी काय करूया, आयताचे क्षेत्रफळ दिलं असेल तर आपल्याला रुंदी काढता येते, म्हणून इथलं ह्याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बघा, क्षेत्रफळ बरोबर काय आहे क्षेत्रफळाचं सूत्र, तर लांबी गुणिले रुंदी. काय येणार आहे, लांबी गुणिले रुंदी. आता बघा ह्यामध्ये किमती ठेवल्या, क्षेत्रफळ किती आहे 192 बरोबर लांबी किती आहे बघा 16, किती आहे 16 गुणिले रुंदी आपल्याला काढायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हा जो काही गुणाकारामध्ये 16 इकडे आल्यानंतर होईल भागाकारामध्ये, म्हणजेच काय येणार आहे 192/16 बरोबर रुंदी. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो, जर मी 16ने भाग दिला तर काय येणार आहे बघा 16 एक्के 16. लक्षात आलं का? 19मधून 16 गेले, 17, 18, 19 म्हणजे किती उरले रे 3. 19मधून 16 गेले उरले 3. 16 एक्के 16, 16 दुने 32 म्हणजे जी काही रुंदी आली ती किती आली रे, तर ती रुंदी आली 12 सेमी. काय आली बघा, जी काही रुंदी आली ती किती आली 12 सेमी. आता आपल्याला लांबी माहिती आहे, रुंदी आपण काढलेली आहे, तर यावरून आपण आयताची परिमिती काढू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, परिमितीचं सूत्र लिहूया. काय आहे बघा परिमितीचं सूत्र, तर परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. चला विद्यार्थी मित्रांनो, आता किमती ठेवूया. 2 गुणिले लांबी किती आहे बघा 16 अधिक रुंदी किती आहे 12. चला ह्यांची बेरीज करूया. काय येणार आहे बघा 2 गुणिले 6 अधिक 2 काय झाले रे 8, 1 अधिक 1 झाले 2. चला विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार केला तर काय येणार आहे बघा 2 8 16 6 हातचा गेला 1, 2 दुने 4 ने 5 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्या आयताची परिमिती किती आली बघा 56 सेमी. किती आली 56 सेमी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आयताची काय केली बघा ही परिमिती, त्यासोबतच काय केलं, जे काही क्षेत्रफळ आणि कर्ण यावर आधारित 10 अतिशय महत्त्वाची उदाहरणे पूर्ण स्पष्टीकरणासह पाहिली. शालेय परीक्षेसोबतच स्कॉलरशिपसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाले चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.